लढणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांची जमीन लढणाऱ्या महाराष्ट्र सरकारचं, शेतकऱ्यांची जमीन लढणाऱ्या महाराष्ट्र सरकारचं, शेतकरी एकजुटीचं, शेतकरी एकजुटीचं, शक्तीपीठ लढणाऱ्या महाराष्ट्र सरकारचं, शेतकऱ्यांच्यावर शक्तीपीठ महामार्ग लढणाऱ्या महाराष्ट्र सरकारचं, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरीचा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्ग रद्द पाहिजे, शेतकरी एकजुटीचा इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, शेतकरी एकजुटीचा सरकारचं करायचं काय खाली लवकर वर पाय, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. गोवा नागपूर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज रत्नागिरी नागपूर 166 हा हायवे शेतकऱ्यांनी बंद पाडलेला आहे, महासंघर्ष समितीच्या वतीनं बंद पाडलेला आहे आणि यावरती आज साधारणतः तास ते 2 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दोन्ही बाजूला चारही बाजूला 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांना शेतकरी संघर्ष समितीच्या नेत्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. पोलिसांनी कितीही दडपशाही केली, कोणाला कितीही अटका केल्या तरी हा संघर्ष थांबणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका संघर्ष समितीची आहे. सतीश साखळकर, उमेश देशमुखसह हजारो शेतकऱ्यांना अटक केलेली आहे आणि या अटकेचा संघर्ष समिती निषेध करते. यापुढच्या काळामध्ये येतो एक झाकी है, पिक्चर अभी बाकी है. आज आम्ही प्रतिकात्मक जरी रस्ता रोको आंदोलन केलं असलं तर यापुढच्या काळात जिल्ह्यामध्ये एकही महायुतीचा मंत्री आम्ही फिरू देणार नाही. त्याच्यावरती दगडफेक करू, लाल दिवेच्या गाड्या फोडू, रक्त सांडावं लागलं तरी बेहतर, मात्र हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका घेऊन चाललेलं आंदोलन यापुढच्या काळात त्या संघर्ष पेटेल, ठिणगी पेटेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महायुती सरकारची राहील.